सिद्धांत आहे, कॉन्सेप्ट म्हणजे संकल्पना आहेत आणि समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्य आहेत। या तीनच गोष्टी खरं तर या पेपर 1 मध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत। कृषक समाज, मध्यमवर्गीय समाज, नवमध्यम वर्ग या सगळ्यांचं मिळून भारतीय समाज बनतो आणि हे एक स्ट्रक्चर आहे भारतीय समाजाचं, तर त्याचा अभ्यास आपल्याला पेपर 2 मध्ये करायचा आहे। सिलेबस इज व्हेरी मच कनेक्टेड विथ युअर एव्हरीडे लाईफ। आपण जे शिकत आहोत GS मध्ये ना, त्याच्यातलाच बराचसा भाग या C सेक्शन मध्ये आहे आणि पूर्ण सोशिओलॉजीच्या पेपरमधला सगळ्यात सोपा भाग म्हणजे C सेक्शन आणि सर्वात जास्त वेटेज मिळणारा भाग म्हणजे C सेक्शन एक्झामच्या दृष्टीने। सोशिओलॉजीमध्ये प्रेडिक्टेबिलिटी आहे, प्रश्न कसे पद्धतीने विचारले जातात, साधारणतः फार काहीतरी वेगळाच प्रश्न समोर येत नाही। क्वेश्चन्स आर युजली UPSC बद्दल जर पाहिलं तर हे प्रश्न जे असतात ते बरोबर सिलेबसशी कनेक्टेड असतात। सिलेबसमध्ये काय आहे नेमकं सोशिओलॉजीच्या सिलेबसमध्ये? ऑफकोर्स देर इज पेपर 1, पेपर 2, देन देर आर सम थिंकर्स, देर आर सम कॉन्सेप्ट, देर आर सम थिओरिटिकल पर्स्पेक्टिव्ह। पण याबरोबरच या सगळ्यांमध्ये अत्यंत महत्त्वाचा या सोशिओलॉजीच्या पेपरमधला जो आत्मा आहे तो आहे या समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्य।